आजची युवा पिढी ऐकून घ्या, तुम्ही तिसऱ्या व्यक्तीला आणून इतकं महत्व देता, तो व्यक्ती तुम्हाला ऑपरेट करतोय. तो व्यक्ती हॅलो येत आहे ना, मला माहित नाही, यायचंच आहे, चाललो. नाही बरं असतं. काय मेसेज लिहिला होता माहित आहे? पिल्लू तुझ्याशी माझं लग्न नाही झालं तर मी मरून जाईन. अरे म्हटलं असे मेसेज आम्हालाही आले, 2 पिल्लू झाले पण अजून मेली नाही. यासाठी जन्म झाला होता? कुणीतरी सोडून गेलं म्हणून मी दुःखी आहे, ह्यासाठी जन्माला आला होता तू? त्या एका व्यक्तीसाठी? मुलं मोबाईल माझ्याकडून हिसकला म्हणून मी आत्महत्या करेल, ह्यासाठी जन्माला आलो? ही विकृत मानसिकता समाजात आहे सध्या. काहीतरी घडलं आत्महत्या, काहीतरी घडलं निराशा. अरे त्या एका परिस्थितीमुळे आत्महत्या. मी एक वाक्य सांगतो. एकदा अमरावतीला जात होतो, साधे कपडे होते, शर्ट पॅन्ट, माझ्या हातात बॅग होती, सरळ चाललो होतो. इकडून एक रस्ता, इकडून एक रस्ता, मध्ये इन्क्वायरी काउंटर होतं. तिकडून 3-4 मुली धावत आल्या. मी आपला सरळ चाललेलो. त्या कर्कश आवाजामुळे मला त्यांचा धावण्याचा आवाज काही आला नाही. त्यातल्या पहिल्या मुलीशी माझी टक्कर झाली. तिची बॅग, बॉटल, पुस्तक, दप्तर, मोबाईल आणि ती खाली सांडली. जशी ती खाली सांडली, पडली, तिच्या मैत्रिणी तिला धरायला लागल्या. जशी ती पडली 4 शक्तिमान उभे झाले. तुम्हाला तर माहिती आहे, अनुभव आहे, हे लोक पडले तर 4 शक्तिमान येतात. आपण पडलं कुत्र नाही विचारत, आपल्यालाच उठा लागते, आपल्याला झटका लागते. 4 लोक हसतात, शहाणपणाच्या 4 गोष्टी सांगतात, हे वेगळं. मला बोलायला लागले, का हो पोरी बाळी पाहून चालत नाही का, धक्का दिला मुतन धक्का करतात, असं तसं फार फार बोलायला लागले. मी तसा नाही आहे, नाही म्हणजे माझ्याकडे बघून वाटत असावंच, तसा नाहीच आहे, खरंच नाहीच आहे. म्हटलं बाबा आपलं आहे सेशन आणि ते सेशन इथंच व्हावं अशी अपेक्षा नाही, म्हणून म्हटलं आता करावं काय. चूक नसताना त्या दिदी पुढं हात जोडले आणि तिला म्हटलं मी धावत होतो, माझं लक्ष नव्हतं, माझी चूक झाली. ती म्हणाली नाही 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 तुम्ही मला मुद्दाम धक्का दिला. म्हटलं ताई मी नाही धावत होतो तरी मी म्हणतोय, हो माफी मागतोय, माफी मागतोय, माझी चूक नाहीये तरी माफी मागतोय. नाही 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 तुम्ही मला धक्का दिला. अरे बाबा म्हटलं माफ करा, पाय जोडू, हात पडू. तिच्या मैत्रिणी मग तिला समजावलं ठीक आहे. मला वाटलं मॅटर सॉल्व्ह झालं. मी आपली बॅग उचलली, पुढे निघायला लागलो. तेवढ्यात ती उभी झाली, चालले कुठं, तुम्ही मला धक्का दिला. माझं डोकं सरकलं. मी पलटून उत्तर दिलं, हो दिला मी धक्का, तू घेतला कशाला. आता हे मी वायफळच बोललो, याला काही आधार आहे का? काहीच नाही, निराधार, फालतूच. पण सत्य किती आहे याच्या मागचं दडलेलं सत्याची जाणीव मला तेव्हा झाली की कोणी काय द्यावं हे देणाऱ्यांनी ठरवावं, आपण काय घ्यावं हे घेणाऱ्यांनी ठरवावं. आपण सातत्याने बोलतो ना, तो आला त्याने मला टेन्शन दिलं, तू घेतलं कशाला. सर त्याने मला शिवी दिली, तू घेतली कशाला. मी शाळेत असताना मला एका मुलांनी म्हटलं तुझ्या बापाची टांग. मी म्हटलं हो 2 आहे, तुझ्या बापाकडे नाही. त्यानंतर ही शिवी त्यांनी रिपीट केलीच नाही. आम्ही ठरवावं आम्हाला आमच्या कामाचं काय, आम्ही काय घ्यावं. सेल्फ ऑपरेटेड बना. तुमची चूक काय आहे. जसं टीव्ही असते ना, टीव्हीचं रिमोट कंट्रोल असते, रिमोट आपल्या हातात असते. आपण येतो, सोफ्यावर बसतो, बटन दाबतो, चॅनल निवडतो. आपल्याला हसायचं आहे, चला हवा येऊ द्या, हास्य जत्रा, कपिलचा शो, तारक मेहता. आपल्याला एंटरटेन करायचं स्वतःला, लाऊड सॉंग्स. इन्फॉर्मेशन पाहिजे, न्यूज चॅनल, डिस्कवरी. इट मीन्स आय हॅव अ रिमोट कंट्रोल अँड आय एम गोइंग टू चूज व्हॉट आय वॉन्ट. म्हणजे आपण काय निवडतोय चॅनलच्या माध्यमातून, इमोशन्स, भावना. मला घाबरवायचं आहे, मी हॉरर पिक्चर सिलेक्ट करतो, राईट. इट मीन्स आय हॅव रिमोट कंट्रोल अँड आय एम गोइंग टू चूज व्हॉट आय वॉन्ट. हे जसं रिमोट कंट्रोल त्या टीव्हीचं असतं ना, तसं आपलं असतं. आपण काय केलंय, आपले एक नसते अनेक असतात. आपण काय केलंय, ते रिमोट कंट्रोल लोकांना वाटून दिले. नवऱ्याला दिलं, बायकोला दिलं, पोरांना दिलं, शेजाऱ्याला दिलं, ऑफिसमध्ये दिलं, दुकानात दिलं, मालकाला दिलं, ग्राहकाला दिलं, नोकराला दिलं. याला त्याला लोकांनी आपण काय केले, आपले रिमोट वाटून ठेवले. लोक काय करतात, फार सोपं आहे. लोक काय करतात, तुमच्याकडे रिमोट करून असे बटन दाबतात. पाय याला मी कसा निगेटिव्ह करतो. तुम्हाला रडवणं सोपं आहे की कठीण आहे. हॅलो, फार सोपं आहे. कोणाच्या हातात आहे, लोकांच्या हातात आहे. राव, तुमचे स्वप्न तोडणं, तुम्हाला निगेटिव्ह करणं, एखाद्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात घाण निर्माण करणं फार सोपं झालंय आजकाल. तुमचं मन वळवणं तुमच्याच माणसांबद्दल फार सोपं झालंय. का सोपं झालंय,
कारण आपण सेंट्रलाइज नाही आहे. आपले रिमोट कंट्रोल लोकांना दिले, लोक नियंत्रित करताय आपल्याला. लोक ठरवतात ह्याला कधी हसवायचं, लोक ठरवतात ह्याला कधी रडवायचं, लोक ठरवताय. लक्षात घ्या, सेल्फ ऑपरेटेड बना. आपण ठरवू, मी ठरवणार मी कधी हसायचं, मी ठरवणार मी कधी रडायचं, मी ठरवणार मी कधी टेन्शन घ्यायचं, मी ठरवणार मी काय विचार करायचा, मी ठरवणार तो विचार कधी बदलायचा. मी आय विल ऑपरेट माय सेल्फ, आय विल ऑपरेट माय लाईफ, बिकॉज आय एम द डायरेक्टर, प्रोड्युसर अँड हिरो ऑफ माय लाईफ. मी आहे. ही लाईफ जर माझी आहे, आय विल बिकम सेंट्रलाइज इन माय लाईफ. मी सेंट्रलाइज राहणार माझ्या लाईफमध्ये. साला कुठला डायरेक्टर नको माझ्या लाईफमध्ये, कुठला प्रोड्युसर नको, कुठला हिरो नको. माझ्या लाईफचा हिरो मी राहणार. हॅलो, तिसऱ्या व्यक्तीला आणून मी हिरो नाही करणार. आजची युवा पिढी ऐकून घ्या, तुम्ही तिसऱ्या व्यक्तीला आणून इतकं महत्व देता, तो व्यक्ती तुम्हाला ऑपरेट करतोय. तो व्यक्ती, हॅलो येत आहे ना, मला माहित नाही, यायचंच आहे, चाललो. बस म्हटलं बस, बोल म्हटलं बोल. समोरचा व्यक्ती ठरवतो तुम्ही आनंदात राहणार की दुःखात. आणि इतकी घाण वेळ येते बरेचदा मुलींवर की समोरचा मुलगा ठरवतो तुम्ही आज हे कपडे घालायचे, हे नाही घालायचा, हा ड्रेस नाही चालणार, ह्याच्याशी नाही बोलायचा, लक्ष दे. कळलं का? तू का हसली त्याच्याकडे बघून? हेच प्रेम आहे सध्या. काय प्रेम आहे? हेच चालू आहे प्रेम. स्क्रीनशॉट पाठव, स्क्रीनशॉट पाठव, काय झालं की स्क्रीनशॉट पाठव. अरे या वेड्यांना कोण सांगेल? एका मुलाने मला मेसेज दाखवला, सर तुम्हाला वाटते आमचं प्रेम नाही खरं असतं. काय मेसेज लिहिला होता माहित आहे? पिल्लू तुझ्याशी माझं लग्न नाही झालं तर मी मरून जाईन. अरे म्हटलं असे मेसेज आम्हालाही आले. 2 पिल्लू झाले पण अजून मेली नाही. मी वाट पाहतही नाही, पण उदाहरण सांगतो. हे जग खोटं आहे राजा. खरं जग काय आहे ते घरी आहे आपल्या. ते आज रागवतील, फटकळतील, शिवी देतील, ओरडतील, पण आपल्याला घाव लागल्यानंतर पहिले धावून तेच येतील. बघत नाही बसतील, वाट नाही बघणार, फोटो नाही काढणार, तेच येतील. आपली माणसं ओळखा.